हाय, हॅलो, नमस्कार. मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, बाळाचं कसं संगोपन करणं. जसं बाळ आपलं जन्माला येतं, तसं पहिले 6 महिने त्याला फक्त आणि फक्त आईचं दुधाची गरज असते. त्या दुधातून काय मिळतं त्याला, तर खूप सारे न्यूट्रिशन मिळून जातात. त्या न्यूट्रिशनमध्ये म्हणजे त्याला जे शरीराला हवं आहे, ते न्यूट्रिशन त्याला मिळतं. त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही गोष्टी देण्याची गरज नाही आहे. कारण जे काही त्याच्या शरीराला वाढीसाठी गरजेचं असतं, ते सगळं आईच्या दुधातून मिळतं. दुसरं कुठलंही अन्न किंवा पाणी त्याला पहिल्या 6 महिन्यामध्ये अजिबात देता कामा नये. कारण त्याचं जे पोट आहे ते खूप नाजूक असतं. त्याची जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, त्याची जी प्रक्रिया आहे ती खूप नाजूक असते आणि त्याच्यामुळे आपण फक्त त्याला आईच्या दुधाची गरज असते आणि तेच आपण त्याला दिलं पाहिजे. बाळ जेव्हा जन्मतं तेव्हा 1 तासाच्या आतमध्ये आईचं दूध देणं फार महत्त्वाचं असतं. पहिला ज्यावेळेस दुधातून चीक येतं ते देणं महत्त्वाचं असतं. ते जो चीक आहे ते रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी बाळांमध्ये आणि पूर्ण आयुष्यासाठी त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी ते मदत करतं. अँटीबॉडीज तयार करतात, ज्याच्यामुळे आजारपण कमी होण्याची शक्यता असते. गोष्ट ही आहे की त्याला गरज असते तर ती उभेची आपली आणि इमोशनल अटॅचमेंटसुद्धा होते. ज्यावेळेला आपण जवळ घेतो आणि बाळाला दूध देतो त्याच्यानं संपर्काने तर त्याला ऊब मिळतेच आणि इमोशनल भावनिक अटॅचमेंट होते बाळासोबत आणि त्याला जाणवू लागतं की आपलं त्याला सेफ असं वाटायला लागतं. कधी-कधी बाळ रडतंही. कारण का तर त्याला पाहिजे असतं. आईची ऊब पाहिजे असते आणि जे त्याला सुरक्षित वाटतं ज्यावेळेस ते आईजवळ असतं. जेव्हा तुम्ही दूध पाजत असता त्याच्या डोळ्यामध्ये बघा. त्याच्याकडे बघून स्मित हास्य करणं खूप गरजेचं आहे. आपल्या बाळाला ज्यावेळेस गरज आहे दुधाची, जितकं ते प्रिफर करतं, जितकं ते मागतं, तेवढं तुम्ही त्याला दूध दिलं पाहिजे. वारंवार रात्र असेल, दिवस असेल, जेव्हा त्याची मागणी असेल त्यावेळेला तुम्ही दूध त्याला दिलं पाहिजे. कारण त्याच्याशिवाय बाकी आपण जेवण देऊ शकत नाही. त्यामुळे त्याचं जे काही पोट भरत असेल तर ते आपल्या दुधामुळेच भरत असतं. जितकं तुम्ही दूध देता, स्तनपान करता जितकं, तेवढे हार्मोन्स आपले क्रिएट होतात आणि तितकं दूध वाढण्याची शक्यता जास्त असते. जेवढं तुम्ही द्याल तितकं दूध परत तयार होण्याची प्रक्रिया सुरू होत राहते. त्यामुळे दूध देणं हे इम्पॉर्टंट आहे. जितकं ते मागतं तितकं देणं इम्पॉर्टंट आहे. कारण तेच त्याची अँटीबॉडीज तयार करतं. त्याला जितकं शारीरिक तयार होण्यासाठी असू दे, मानसिकता तयार होण्यासाठी असू दे आणि बाकी कुठल्याही गोष्टी आपल्या शरीराला त्याच्या लागणार आहेत, त्या फक्त आणि फक्त दुधामुळे मिळत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा की स्तनपान करणं हे फार महत्त्वाचं आहे. पहिल्या 1 तासांमध्ये बाळाला दूध देणं हे महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये चीक तयार होतं आणि ते चीक त्याला आयुष्यभराच्या आजारांसाठी लढण्यासाठी मदत करत असतं. मानसिक त्याचा बौद्धिक विकास होत असतो. ब्रिलियंटनेस असू दे, इंटेलिजंट असू दे, त्या सगळ्या वाढण्यासाठी ते मदत करत असतं, हे लक्षात ठेवा. आणि काहीही प्रॉब्लेम्स असतील अबाउट ब्रेस्ट फीडिंग असेल, तर ते त्यांना लगेच संपर्क करून ते सॉल्व्ह करा. कारण जितकं तुम्ही देताय ते महत्त्वाचं असतं आपल्या बाळासाठी. मला इंग्लिशमध्ये ब्रेस्ट फीडिंग म्हणतात. पहिले 6 महिने हे फक्त आणि फक्त दूध दिलं पाहिजे. पाणीसुद्धा दिलं नाही पाहिजे बाहेरचं. ठीक आहे. पण त्याच्यानंतर जे आहे 6 महिन्यानंतर सॉलिड फूड देण्यास तुम्ही तयार झाला पाहिजे आणि बाळासुद्धा ते खाल्लंही पाहिजे. कारण थोडंसं त्याची डायजेस्टिव्ह सिस्टमची ग्रोथ झालेली असते, हळूहळू होत असते. तर जसं सेमी लिक्विडपासून मग सेमी लिक्विड आणि मग सॉलिड्समध्ये तुम्ही जाण्यास तयार होता आणि करायचं मुलांना तयार. जरी आजारी असेल तुमचं बाळ पहिले 6 महिने, पण दूध देणं हे अजिबात सोडणे नाही. आजारी जरी असेल तरीसुद्धा त्याला स्तनपान, ब्रेस्ट फीडिंग हे चालूच ठेवणे. सुरू होतं 6 महिन्यानंतर. आपण मऊ-मऊ भात करून त्याला खाऊ घालू शकतोय. डाळ असेल, भाज्या असतील, एकदम पातळ करायच्या आणि त्याला ते खाऊ घालायच्या. ब्रेस्ट फीडिंग ही सुरू ठेवायचं. मऊ-मऊ जे पातळ भात असतो किंवा डाळीचं पाणी असतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही देणं सुरुवात करायची. त्यातून तुम्ही 2-3 वेळा तरी त्याला अन्न घातलं पाहिजे आणि भाज्या, फळं थोडीफार इकडं-तिकडं आपण असतं ते सकाळ संध्याकाळ दिलं पाहिजे आणि 2-3 वेळा अन्नही त्याला घातलं पाहिजे. हळूहळू तुम्ही त्याला सॉलिड्सची तयारी करत असता. त्याच्यासोबत पण दूधही देणं, अंगावरचं दूध, ब्रेस्ट फीडिंग इम्पॉर्टंट आहे आणि हे 9व्या ते 9व्या महिन्यापर्यंत ह्या गोष्टी तर सुरूच ठेवायच्या. म्हणजे एक्झाम्पल सांगते, जसं की खिचडी, लापशी असू दे, डाळ असू दे,
एकदम शिजवून द्यायचे. भात असू दे, एकदम शिजवून हळूहळू आपल्या जसं बाळाला आपल्या पचतं त्याप्रमाणे आपण काय लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे आपण हळूहळू द्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला हे सांगते की पहिले एक पदार्थ आहे ते 3 दिवस कंटिन्युअस तुम्ही देऊन बघा. सपोज तुम्ही भात दिलात किंवा सपोज तुम्ही डाळ दिलात, एकदम बारीक करून किंवा हे करून, तर तुम्ही ते 2-3 दिवस सलग देत राहा. जेणेकरून तुम्हाला कळेल की त्या पदार्थाचं ॲलर्जी त्या मुलाला तर नाही आहे ना, तर त्याला ओळखण्यासाठी सुद्धा सोपं होतं. आणि त्याचं बिया असू देत, हिरव्या पालेभाज्या असू देत, सगळ्या ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आपल्या बाळाला. जे जितक्या न्यूट्रिशियस गोष्टी आहेत त्या लहानपणीपासूनच तुम्ही सुरुवात करायची, जेणेकरून पुढे जाऊन बाळाला त्याची सवय होईल आणि ते सगळ्या गोष्टी खाण्यास तयार होईल. नाहीतर 2-3 ड्रॉप्स लोहाचे म्हणजे आयर्नचे सुद्धा द्यावे. जे त्याचं कमतरता असेल लोहाची आपल्या शरीरामध्ये, त्याची साठा म्हणजे त्याचा जो साठा आहे तो पूर्ण होण्यासाठी मदत करतं. ते 12 महिन्यामधलं तुम्हाला सांगणार आहे. किमान 3-4 वेळा तर त्याला 3-4 वेळा त्याला खायला देणे आणि अर्धी वाटी खाईल इतकं त्याची ताकद वाढली पाहिजे की अर्धी वाटी तरी निदान कुठलाही पदार्थ असेल तर तो अर्धी वाटी त्यांनी खाल्ली पाहिजे. की पदार्थ असू दे, फ्रुट्स असू दे, तर त्याला तुकडे-तुकडे जे आहे त्याला करून द्यायचे आणि त्यांनी ते बोटाने उचलले पाहिजेत. त्याला वापर करता आला पाहिजे, बोटांचा यूज करता आला पाहिजे. ते वाटीतून घेण्यासाठी आपल्या बालकाची म्हणजेच आपल्या बाळाची बघण्याची क्षमता वाढण्यासाठी विटॅमिन आहेत, वस्तू आहेत खाण्याचे, ते त्यांना देणं महत्त्वाचं आहे. त्याची दृष्टी त्याच्यामुळे वाढण्यास मदत होते. कॅरेट म्हणजे गाजर वगैरे अशा खूप साऱ्या विटॅमिन्स एच्या वस्तू आहेत, पदार्थ आहेत. ते तुम्ही विटॅमिन एचे पदार्थ तुम्ही देऊ शकताय त्याची दृष्टी वाढण्यासाठी. त्यातून वीकली तुम्ही 2 ड्रॉप्स आयर्नचे सुद्धा देऊ शकता, लोहाचे. म्हणजे सांगणार आहे की जेव्हा आपण बाळाला खायला घालतो त्यावेळेस आपले हात धुतले पाहिजे स्वच्छ साबणाने, क्लीन केले पाहिजे, जेणे कुठलेही जर्म्स आपल्या थ्रू त्या बाळामध्ये खाण्यातून आपल्या हातातून जाता कामा नये. कुठल्याही फळ असेल ते कुठलंही एकदम कच्चं फळ त्याला देणे नाही, थोडंसं मऊसर फळ आहे ते देणे. त्याच्यानंतर भाज्याही कुठल्याही कच्च्या राहतात का किंवा अंडं उकडलेलं तुम्ही दिलेलं आहे ते कच्चं आहे की नाही ह्याची खात्री पहिला करून घ्या आणि मग बाळाला तुम्ही द्या. पाण्याचा वापर करतो जेवण करताना त्यावेळेस सुद्धा स्वच्छ पाण्याचा वापर केला पाहिजे. सांगितलेलं आहे ते बाळाचं डाएट सांगितलेलं आहे की पहिले